नमस्कार मंडळी. जर आपण पाठीमागचा व्हिडिओ पाहिला होता की करंट वगैरे कसा काय हाताळणी कशी करायची सौर पंपाची, म्हणजे ह्या सौरची हाताळणी कशी करायची. तर आपण आज शेतामध्ये आलो होतो. आपल्या शेजाऱ्याचं जुनी विहीर आहे, तर इथं सोलर बसवला आहे. तर कोणत्या कंपनीचा बसवला आहे काय तुम्हीच बघा समक्ष. आणि ह्या सोलरमध्ये बघा, तर सगळ्याचा प्रश्न आहे अजून बी म्हणजे मी व्हिडिओ बनवला होता, तुम्ही पाहिलं की त्यामध्ये तुम्ही म्हणले जास्त बोलले काय वगैरे. तर मी तुम्हाला फक्त काय सांगितलं होतं की हाताळणी कशी करायची. म्हणजे हा सोलर आहे, हा सोलरला म्हणजे कॉटननी सुक्या कपड्यानं म्हणजे त्याच्यावर स्वच्छता करावं, हँडग्लोज वगैरे वापरा असं सांगितलेलं आहे. मी भरपूर त्याच्यात सांगितलं आहे. तर काही झाकण झुले आहे ना, भरपूर अशा कमेंट केल्या की असं तसं तुम्ही डोंगर वगैरे काय काय हाणलं ते जाऊन त्या बोलणाऱ्याला बोलतच असते. तर आपण सांगणार आहेत. तर करंट नाही लागणार बुवा, यासाठी तुम्ही मेन तुमच्या सौरची काळजी काय घ्यायची बुवा. सौरला करंट नाही लागणार म्हणजे तुम्ही चेक काय करता बुवा बसताना. म्हणजे जे आपले सौर बसणारे येतात लोक, त्यांच्याकडून पहिलं काय करायचं तुम्ही, एकतर हा सौर मला थोडासा खाली वाटतोय, थोडासा म्हणजे ह्या सौर खाली जाताच येत नाही. तर हे बी कमेंटमध्ये सांगा ही चुकीची पद्धती आहे का बरोबर आहे. सोलर बघा पाहू शकता, आर्थिंग वगैरे एकदम भारी बसली. आणि सोलरला पहिलं जे तुम्ही करंट नाही लागणार हे चेक करायचं. ही आर्थिंग सोलरचे आर्थिंग चेक करायच्या, मेन जी आर्थिंग आहे ते चेक करायचं. कारण काय आहे, आपल्याला करंटचा धोका राहत नाही. हा पहिला मुद्दा म्हणजे हाच आहे, करंट लागतोय का नाही सोलरचा. करंट केव्हा लागतो, हे जे आपण आर्थिंग दिल्या नाहीत, ही एक आर्थिंग आहे पाहू शकता समोर ती, आणि ही दुसरी एक आर्थिंग. ह्या दोन आर्थिंग क्लिअर आहेत का नाही तर पहा. आणि अजून भरपूर आपल्या शेतकरी मित्रांच्या म्हणजे शेतकऱ्याच्या पूर्ण भरपूर समज आहे. आपल्याला जेवढी सौरची माहिती तुम्ही कोणी बघत असेल बुवा, सौरवाले म्हणजे फिट करणारे कोणी देता येत असेल तर नक्की आपल्याला पर्सनलवर मेसेज करा. तुम्ही इंस्टाग्रामला आपलं ह्याच नावाने ID आहे, तुम्ही पर्सनल माहिती देऊ शकतात. कारण काय आपण भरपूर अशी शेतकऱ्यापर्यंत चांगली माहिती पोहोचायचं काम करतो. आणि अजून मला एक आपल्या शेतकरी बांधवांनी विचारलं की सौर ऊर्जेला कंपाऊंडचं अनुदान आहे का. यावर आपण लवकरच व्हिडिओ घेऊन येणार आहेत. कंपाऊंड वगैरे आहे की नाही मी अजून चेक नाही केलं, तर आसन 100%. आणि हा सौर तुम्ही बघा कशा पद्धतीने बसवला आणि सिस्टमॅटिकमध्ये बसवला आहे. आणि सौरची कंपनी बघा भारी आहे की नाही कमेंटमध्ये सांगा. तर हे बघा आर्थिंग वगैरे एकदम सिस्टमॅटिक बसलं आहे. फक्त नाही चुकीचं मला थोडंसं काय वाटतंय की सौर जास्त खाली घेतला आहे जमिनीपासून, एवढंच. तर पहा संपूर्ण सौर बघा. तर अजून तुम्हाला काही समस्या असेल तर तुम्ही म्हणता तर सौर मिळत नाही आहे, कोणता निवडायला पाहिजे काय कमेंटमध्ये सांगा. यावर पण लवकरात लवकर आपण व्हिडिओ बनवून टाकू तुम्हाला सगळ्या शेतकऱ्यांना. सौर आमचा आला नाही बुवा काय करावं, तर यावर लवकरच व्हिडिओ येईल. आणि करंट नाही लागू म्हणून काळजी काय घ्यायची तुम्ही तर पाहिलं आहे. पहिलं जे आपल्या सौरची आर्थिंग आहे ती ओके करून घ्या आधी. नसेल दिली तरी पण तुम्ही तुमच्या स्वतःने हाताने आर्थिंग देऊ शकता जमिनीमध्ये. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा. तर पुढचा व्हिडिओ तुम्हाला सौरचा कशाविषयी लागतोय नक्की कमेंटमध्ये सांगा. तर हा आपल्याला भरपूर जणांनी विचारला होता सौरचा खरंच करंट लागतो का. सौरचा करंट लागतोय, DCG करंट असतोय एनी टाईम चालू, सकाळी 6 ते संध्याकाळी 6च्या दरम्यान चालू असतोय. तर फुल करंट असतोय. तर धन्यवाद.